नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की एक्झामिनेशन जवळ-जवळ येत आहे आणि सर्वांची भीती जी आहे थोडी-थोडी वाढत चाललेली आहे, याचा मला अंदाज आहे. परंतु आज मी 50 पेक्षा जास्त एक्सपेक्टेड एमसीक्यूज घेऊन आलेलो आहे, जे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. मग हे एमसीक्यूज जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होईल, कारण हे एमसीक्यूज पूर्ण कंबाईन युनिट्स वरती असणार आहेत. म्हणजे पेपर 1 मधले सर्व युनिट्स यामध्ये कव्हर होतील. राईट? सो घाबरायची अजिबात गरज नाहीये. अजिबात चिंता करू नका. 50 प्लस एक्सपेक्टेड एमसीक्यूजचा पार्ट सेकंड आज जो आपण घेणार आहोत तो पहा आणि निश्चिंतपणे एक्झाम द्या. सेशन सुरू करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. काही कारणामुळे तुमचा सिलेबस अभ्यास करायचा राहिलेला असेल किंवा एखादं युनिट तुमचा राहिलेला असेल, तर तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी, मोठी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहोत. 9 जून पासून आपला 6 डे क्रॅश कोर्स सुरू होणार आहे, ज्यामध्ये पेपर 1 मधील सर्व युनिट्स तुमचे बारीक बारीक गोष्टी, बारीक बारीक चॅप्टर्स, बारीक बारीक पॉइंट्स कव्हर केले जाणार आहे. त्यामुळे 9 तारखेपासून ते पुढील 6 दिवसापर्यंत आपला क्रॅश कोर्स चालणार आहे. एक्झामिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत तुमची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होते. त्यासोबतच आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे, जे एक्झामिनेशन पर्यंत तुमचे सर्व टेस्ट तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाईल, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये जे प्रश्न विचारले जातात, इझी टू मॉडरेट, मॉडरेट टू हार्ड लेवल, त्या प्रश्नांना कसं सॉल्व्ह करायचं आहे याचा तुम्हाला अंदाज सुद्धा मिळून जाईल. सो क्रॅश कोर्स प्लस त्याच्यावरून टेस्ट सिरीज म्हणजे पूर्ण तुमचा अभ्यास जो आहे तो होणार आहे आणि तुमची प्रॅक्टिस जी आहे ती होणार आहे. आणि येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये 70 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. सो तुम्ही अजिबात हा क्रॅश कोर्स आणि टेस्ट सिरीज मिस करायचं नाहीये. आजच या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचंय, व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल, आणि तुमचं प्रिपरेशन बूस्ट करायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. द स्टुडंट कीप ऑन आस्किंग क्वेश्चन इन क्लास शुड बी. विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये सतत प्रश्न विचारत असतात है ना, त्याबद्दल शिक्षकाने काय केलं पाहिजे? स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, त्यांना जास्तीत जास्त मोटिवेट केलं पाहिजे, त्यांना उत्तर स्वतः शोधण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, की वर्गानंतर शिक्षकांना भेटण्याचा सल्ला, की क्लास संपल्यानंतर, लेक्चर संपल्यानंतर क्लासरूम मध्ये किंवा स्टाफ रूम मध्ये येऊन भेटायला सांगणं, की प्रश्न सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे, की एनकरेज केलं पाहिजे, की प्रश्न तुम्ही विचारत राहा डाऊट क्लिअर करण्यासाठी, की ऑप्शन डी व्याख्यानादरम्यान व्यत्यय आणू नका. म्हणजेच त्यांना ॲडवाइस करणं, त्यांना सांगणं, की जे लेक्चर आपलं चालू आहे त्याच्या मध्ये मध्ये बोलू नका. ठीक आहे. मग यापैकी कुठलं करेक्ट आन्सर असेल? है ना? विद्यार्थी जेव्हा वर्गामध्ये सारखे प्रश्न विचारत असतील तर त्यांना काय सांगितलं पाहिजे? बरोबर? तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यांना एनकरेज केलं पाहिजे, की तुम्ही स्वतः उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज सुद्धा मिळेल. है ना? आइन्स्टाईन स्वतः म्हणतात, है ना, ते महत्वाची गोष्ट काय आहे, म्हणजे प्रश्न करणे थांबवू नका. है ना? कुतूहल अस्तित्वात असण्याचे स्वतःचे कारण आहे. काय काय असतं, जेव्हा विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांच्यामध्ये एक क्युरिओसिटी असते, एक कुतूहलता असते उत्तर जाणून घेण्याची. ती कुतूहलता कायम ठेवणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रश्न सारखं विचारत राहण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी ते प्रेरित करता येईल. समजतंय? जिज्ञासा उत्तरे शोधण्याच्या इच्छेला उत्तेजना देते, जे सर्व शिक्षण, शोध आणि शोधामागील मार्गदर्शक तत्व आहे. समजतंय? आता इथे काय होतं, जेव्हा विद्यार्थ्यांना उत्तर स्वतः शोधण्यासाठी सांगितलं जातं, तेव्हा त्यांना नवीन नवीन ज्ञान सुद्धा मिळत असतं. शोध करण्यासाठी, रिसर्च करण्यासाठी ते प्रेरित होऊ शकतात. कुतूहलामुळे शिकणाऱ्यांची आवड निर्माण होते, शिकणे आनंददायी बनते आणि परिणामकारक सुद्धा बनते. आणि त्याच वेळी जेव्हा शिक्षकाकडून तयार उत्तरे मिळतील, या अपेक्षेने प्रश्न करत राहण्यापेक्षा त्यांना स्वतःच उत्तर शोधण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. आलं लक्षात? त्यामुळे आपलं जे आन्सर आहे ते राईट आहे. पुढे बघा, वर्बल गायडन्स इज लीस्ट इफेक्टिव्ह इन लर्निंग. आता हे थोडंसं ट्रिकी प्रश्न आहे बघा.
शाब्दिक मार्गदर्शन जो आहे है ना, डॉट 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 शिकण्यात कमीत कमी प्रभावी आहे. लक्ष द्या बरं प्रश्नाकडे. शाब्दिक मार्गदर्शन ऑप्शन दिलेल्या पैकी कशामध्ये कमीत कमी प्रभावी आहे? ठीक आहे. ऍप्टिट्यूड, स्किल्स, ऍटिट्यूड की रिलेशनशिप, योग्यता, कौशल्य, वृत्ती की नाते. तुम्ही याचं उत्तर चॅट बॉक्समध्ये पण देऊ शकता, कमेंट बॉक्समध्ये, ABCD जे असेल ते. ठीक आहे. उत्तर चुकलं तरी हरकत नाही, कारण आपण ते शिकवत आहोत है ना. आपण इथे काय कॉम्पिटिशन करत नाही आहोत. आपण कॉम्पिटिशन कुठे करणार आहे? एक्झाम मध्ये, जे त्यासाठी आपण तयारी करत आहोत. चुकलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. याचा राईट आन्सर आहे स्किल्स, कौशल्य वाढवण्यासाठी, स्किल्स वाढवण्यासाठी है ना, वर्बल गायडन्स हे याची गरज जी आहे ती कमीत कमी भासते, कारण इथे प्रॅक्टिकल जास्ती गरजेचं असतं. त्यामुळे वर्बल गायडन्स हा कमी महत्वाचा ठरतो. बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्किल्स वाढवायचे असतील किंवा स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर फक्त वर्बल कम्युनिकेशन इम्पॉर्टंट नाही, वर्बल सोबत प्रॅक्टिकल सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि प्रश्न काय होता? वर्बल फक्त है ना, त्यामध्ये दुसरं कसल्याही गोष्टीचं मेन्शन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते स्किल्स आहे. स्किल्स वाढवण्यासाठी, स्किल्स डेव्हलप करण्यासाठी वर्बल जे कम्युनिकेशन आहे किंवा वर्बल गोष्टी ज्या आहेत, ट्रेनिंग जे आहे है ना, ते कमीत कमी महत्वाचे असते. पुढे बघा, टीचर युजेस व्हिज्युअल एड्स टू मेक लर्निंग व्हॉट डॉट 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 डॉट. शिक्षक शिकण्यासाठी व्हिज्युअल एड्सचा वापर करतात, जे शिकणे अधिक डॉट 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 बनवते. काय बनवते? सोपे बनवते, अधिक ज्ञानी बनवते, जलद बनवते की मनोरंजक बनवते है ना. जेव्हा शिक्षक टीचिंग एड्सचा वापर करतो व्हिज्युअल एड्स मार्फत, म्हणजेच व्हिज्युअल गोष्टी किंवा व्हिज्युअल टूल्स तो जास्त वापर करतो, तेव्हा शिकणं अधिक काय बनतं? शिकणं अधिक मनोरंजक बनतं. विद्यार्थी जास्तीत जास्त पार्टिसिपेट करू लागतात क्लासरूममध्ये. विद्यार्थ्यांना ते शिकण्यासाठी जास्त प्रेरित करतात है ना. त्यामुळे वर्गामध्ये सुद्धा अटेंडन्स जास्त बघायला मिळू शकते. आलं लक्षात? पुढील प्रश्न बघा, मूक स्टँड्स फॉर. मूकचा अर्थ इथे काय आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मीडिया ऑनलाईन ओपन कोर्स, मॅसेच्युसेट ओपन ऑनलाईन कोर्स, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स की मायरिंड ऑनलाईन कोर्स. ओके. मूक हे आता सर्वांना माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो. मूक याचा अर्थ असा आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे. तर मूक हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकता येतं. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला शिक्षण घेता येतं. ठीक आहे. हे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहे. मूक 2008 मध्ये प्रथम सादर केलं गेलं होतं आणि 2012 मध्ये एक लोकप्रिय शिक्षण पद्धती म्हणून उदयास आलं होतं. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय, द क्वालिटी ऑफ टीचिंग इज रिफ्लेक्टेड. ठीक आहे. जे अध्यापनाचा दर्जा जो आहे, अध्यापनाची जी चांगली क्वालिटी आहे ती कशाने दिसून येते? वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने, की विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेनुसार, की विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेनुसार, की वर्गात शांततेच्या कालावधीनुसार. ठीक आहे. एक अध्यापन दर्जा कसा दिसून येतो, क्वालिटी ऑफ टीचिंग कशी रिफ्लेक्ट होऊ शकते, की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्याने आपल्याला कळेल की आपल्या टीचिंगची क्वालिटी खूप बेस्ट आहे. ते कळेल जेव्हा आपल्याला विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतील. त्यांच्या प्रश्नाची क्वालिटी ज्या प्रकारची आपल्याला बघायला मिळेल, त्यावरून आपल्याला कळेल की आपल्या शिकवण्याची पद्धत जी आहे, दर्जा जो आहे तो कसा आहे. आलं लक्षात? अ डायग्राम स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. काय म्हटलंय? असा डायग्राम आहे जो की 1000 शब्दांपेक्षा जास्त काही बोलून जाऊ शकतो. ठीक आहे. हे जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय आहे? द स्टेटमेंट मीन्स दॅट द टीचर शुड. म्हणजे या स्टेटमेंटचा अर्थ असा आहे की या विधानाचा अर्थ असा आहे की शिक्षकाने डॉट 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 केले पाहिजे. काय केले पाहिजे? विचार करा, उत्तर द्या. ऑप्शन काय म्हणतायत? अध्यापन, आकृती वापरा है ना, वर्गात अधिक बोला, वर्गात शिकवण्याच्या साधनांचा वापर करा, की वर्गात जास्त बोलूच नका. ठीक आहे. आता डायग्राम स्पीक्स मोर दॅन 1000 वर्ड्स. एक आकृती जी आहे ती 1000 पेक्षा जास्त शब्द बोलते. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा की शिक्षक जो आहे तो टीचिंग एड्सचा वापर करत आहे. विद्यार्थी जास्तीत जास्त शिकण्यामध्ये एंगेज होण्यासाठी शिक्षक काय करतोय? शिकवण्याच्या साधनांचा वापर करतोय. ठीक आहे. आणि डायग्राम, चार्ट, बोर्ड हे सर्व काय आहेत? हे सर्व टीचिंग एड आहेत. हे सर्व काय म्हणतात त्याला,
शिकवण्याचे साधनं आहेत. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन सी जो आहे तो आपला राईट येतो. इन विच लेवल ऑफ टीचिंग द टीचर्स रोल इज मोर ऍक्टिव्ह रॅदर दॅन बिंग इंटरॅक्टिव्ह. ठीक आहे, अशी कुठली लेवल आहे जिथे शिक्षकांचा किंवा शिक्षकांचे स्तर जो आहे ते जास्त ऍक्टिव्ह असतात आणि विद्यार्थ्यांचे काय असतात, पॅसिव्ह असतात किंवा इंटरॅक्टिव्ह जास्त नसतात, है ना. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग, रिफ्लेक्टिव्ह की ॲटोनॉमस. ऑब्व्हियसली जिथे मेमरी लेवल आहे, पहिली पातळी आहे, प्रथम पातळी आहे, तिथे शिक्षक जास्त सक्रिय असतो. ठीक आहे, त्यामुळे मेमरी लेवल जी आहे ती करेक्ट आहे आन्सरमध्ये. लक्षात. पुढे बघा. बघा हे काय आहेत, विषयाच्या निवडापासून मूल्यांकनापर्यंत किंवा मूल्यमापनापर्यंत अध्यापन आणि अध्यापनाची मुख्य प्रक्रिया ही शिक्षकाकडेच राहते. कारण मेमरी लेवल जे टीचिंग आहे ते असंच असतं. शिक्षक जो आहे तो सगळं ठरवत असतो. शिक्षकच ठरवत असतो की त्यांचा सिलेबस काय असणार आहे. शिक्षकच ठरवतो की त्यांची एक्झाम कधी होणार आहे. शिक्षकच ठरवतो कोणाला पास करायचं, फेल करायचं, राईट. काही ॲडव्हान्टेजेस आहेत मेमरी लेवलचे, जसे की इट इज बेनिफिशियल फॉर यंग लर्नर्स किंवा यंग स्टुडंट्स. नवीन गोष्टी शिकू इच्छितात त्यांच्यासाठी चांगला आहे. युजफुल फॉर स्लो लर्नर्स, जे हळू शिकतात त्यांच्यासाठी पण चांगला आहे. है ना, लहान मुलांसाठी नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी चांगला आहे. है ना, काही बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघा. द कम्युनिकेशन प्रोसेस इज ऍक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट अ व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे, लेवल ऑफ टीचिंग मध्ये सगळ्यात जास्त इंटरॅक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह असलेलं कम्युनिकेशन प्रोसेस कोणत्या लेवलमध्ये आहे. रिफ्लेक्टिव्ह, अंडरस्टँडिंग, मेमरी की ॲटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. ठीक आहे, जसं की आपल्याला माहिती आहे अध्यापनाचे स्तर जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं. ठीक आहे, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. मग सगळ्यात जास्त मोठ्या दर्जाचा ऍक्टिव्हपणा आणि इंटरॅक्टिव्हपणा आपल्याला दिसून येतो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये, जी की सगळ्यात मोठी लेवल आहे, जिथे मेमरी प्लस अंडरस्टँडिंग, मेमरी प्लस इन्साइट आणि या दोन्हीचं मिश्रण सुद्धा आपल्याला रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये बघायला मिळते. जसं की मेमरीमध्ये फक्त मेमरी, अंडरस्टँडिंगमध्ये मेमरी प्लस इन्साइट आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये मेमरी प्लस इन्साइट आणि ऍक्टिव्ह लर्निंग हे सगळ्यांचा समावेश आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मोर इंटरॅक्टिव्ह अँड स्टुडंट सेंट्रिक इज. ठीक आहे, अधिक संवादी आणि विद्यार्थी केंद्रित काय आहे. लेक्चर आहे, वर्कशॉप आहे, सेमिनार आहे की डिस्कशन आहे. आता या 4 ऑप्शन्स पैकी सर्वात जास्त इंटरॅक्टिव्ह काय असू शकतं स्टुडंटसाठी. ठीक आहे, तर ऑब्वियस आहे डिस्कशन. डिस्कशन मध्ये काय होतं, जास्त इंटरॅक्शन होतं. डिस्कशन म्हणजे काय, प्रश्न आणि उत्तरांची देवाणघेवाण, तिथे इंटरॅक्शन सगळ्यात जास्त आहे. बरोबर, सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. द ब्लॅकबोर्ड कॅन बी युटिलाइज्ड बेस्ट बाय टीचर फॉर. शिक्षकाकडून ब्लॅकबोर्डचा वापर कोणत्या गोष्टीसाठी सर्वोत्तम केला जाऊ शकतो. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे, पहिला ऑप्शन आहे अध्यापनाची बाब काळ्या पांढऱ्यात टाकण्यासाठी, की विद्यार्थ्याला चौकस बनवण्यासाठी, की महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी, की स्वतः शिक्षकाला हायलाइट करण्यासाठी. ठीक आहे, ऑब्व्हियसली याचं उत्तर आहे महत्त्वाचे आणि लक्षणीय मुद्दे लिहिण्यासाठी ब्लॅकबोर्डचा चांगला वापर केला जाऊ शकतो. पुढील प्रश्न काय विचारतोय, की विच ऑफ द फॉलोइंग इंडिकेट्स इव्हॅल्युएशन. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की मूल्यमापन सूचित करतं. बरोबर ना. श्याम गॉट 45 मार्क्स आउट ऑफ 200. श्यामला 200 पैकी 45 गुण मिळाले आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला इव्हॅल्युएशन आहे म्हणून सांगताय का. की नितीन गॉट 38% मार्क्स इन इंग्लिश, की नितीनला इंग्रजीमध्ये 38% मिळाले. ठीक आहे, हे इव्हॅल्युएशन आहे का. की राम गॉट फर्स्ट डिव्हिजन इन फायनल एक्झामिनेशन. रामला अंतिम परीक्षेमध्ये, है ना, वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळाली. की हे सर्वच इव्हॅल्युएशन आहेत, की हे सर्वच मूल्यमापन आहेत. है ना, ऑब्व्हियसली बघा ना, आता हे सर्वच सांगतात आपल्याला 45% मार्क्स मिळाले किंवा 45 मार्क्स मिळाले, 38% मिळाले, फर्स्ट डिव्हिजन मिळाला, हे सर्वच सांगतात आपल्याला की हे इव्हॅल्युएशनमुळे मिळालेले आहेत. बरोबर ना, त्यामुळे हे सर्वच इव्हॅल्युएशनचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न. विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले जाते. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च. तात्विक संशोधन, कृती संशोधन, वर्णनात्मक संशोधन की हे वरील सर्वच.
तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता, ABCD जे काही तुमचं ओपिनियन आहे ते. ठीक आहे, आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, म्हणजे वरील सर्व. ठीक आहे, संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी सर्वच गोष्टी ज्या आहेत है ना, हे विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे, विकासात्मक संशोधन ही एक प्रक्रिया विकसित होताना किंवा होणाऱ्या प्रगतशील बदलावर केंद्रित केलेला अभ्यास आहे. वर्णनात्मक संशोधनाचा उपयोग लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी किंवा अभ्यास केल्या जात असलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो. म्हणजे एखादी सिच्युएशन मध्ये काय घडत आहे, त्या सिच्युएशन मध्ये काय काय कंपोनेंट्स आहेत हे शोधण्याचं काम वर्णनात्मक संशोधनात केलं जातं. कृती संशोधन, ज्यालाच आपण ऍक्शन रिसर्च असं म्हणतो है ना, हे एखाद्या विशिष्ट सरावाचे पैलू तपासण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संरचित प्रक्रिया आहे. ठीक आहे, एखादी कृती असेल, एखादी घटना असेल, त्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी जे आहेत ते तपासण्यासाठी, त्याला सुधारण्यासाठी हे ऍक्शन रिसर्च केले जाते. ठीक आहे, तत्वज्ञानाच्या संशोधनामध्ये ज्यांनी तत्वज्ञानाच्या किंवा मानवी विचारांच्या इतिहासातील घडामोडीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा लोकांच्या विचारसरणीच्या पैलूंचे आकलन आणि मूल्यांकन देखील केले जाते. ठीक आहे, हे तत्वज्ञान संशोधन आहे. पुढील प्रश्न, संशोधन असे वर्गीकरण करता येते. संशोधनाला कोणत्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्या टाइप्समध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं? मूलभूत, लागू, कृती संशोधन, परिणामात्मक, गुणात्मक संशोधन, तात्विक, ऐतिहासिक, सर्वेक्षण आणि प्रायोगिक संशोधन, की वरील सर्व? तर याचा राईट आन्सर आहे वरील सर्व, कारण हे सर्वच कसे आहेत, हे रिसर्चचे टाइप्स आहेत. ठीक आहे, इथे बघा, प्रत्येक बेसिस वरती आहे, मेथोडॉलॉजीच्या बेसिस वरती, ऍप्लिकेशन बेसिस वरती, लॉजिक बेसिस वरती, प्रोसेस, मग कन्सेप्ट, मग अप्रोच, या सर्व बेसिस वरती वेगवेगळ्या टाइप्सचे रिसर्चचे टाइप्स आहेत. ठीक आहे, जसं की एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टोरिकल, फिलॉसॉफिकल रिसर्च हे मेथोडॉलॉजिकल आहे. ऍप्लिकेशन मध्ये बेसिस, अप्लाइड आणि ऍक्शन आहे. लॉजिक मध्ये डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह आहे. प्रोसेस मध्ये क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह आहे. कन्सेप्ट मध्ये कन्सेप्च्युअल आणि एम्पेरिकल आहे, आणि अप्रोच मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल आहे. पुढील प्रश्न, कृती संशोधन डॉट 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 आहे किंवा काय आहे? ऍक्शन रिसर्च इज अन. लागू संशोधन, अप्लाइड रिसर्च, तत्काळ समस्या सोडवण्यासाठी संशोधन केले जाणारे रिसर्च, एक अनुदैर्ध्य संशोधन, की सिम्युलेशन संशोधन? सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एक अशी रिसर्च जी की समस्या सोडवण्यासाठी केली जाते, त्याला ऍक्शन रिसर्च असं म्हणतो आपण. ठीक आहे, तात्काळ समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा प्रगतशील समस्या सोडवण्यासाठी एक प्रतिबिंबित प्रक्रिया म्हणून कार्य करण्यासाठी कृती संशोधन केले जाते. ठीक आहे, अशा व्यक्तीच्या कार्यसंघाद्वारे केले जाते, जे समस्यांचे निराकरण करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा करतात. ठीक आहे, फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाइड ॲज अ. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते है ना, त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवरती जाऊन रिसर्च करणं, दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना. तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथडमध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं? एम्पेरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल? ओके, तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ती कुठली असू शकते? सो इट इज कम्पेअर्ड और इट इज क्लासिफाइड ॲज अ एम्पेरिकल, बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल. एम्पेरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात, दॅट इज एम्पेरिकल. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट. फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा, लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे है ना. म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी है ना, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असू, दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च. ओके, त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करत आहोत, दॅट इज युअर फील्ड रिसर्च. क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखांमध्ये बदलतात. आता एम्पेरिकल बघा, प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पेरिकल, हे संशोधन आहे जे
संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे. तर एम्पिरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं है ना, तेच क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फील्ड वर्क. फील्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता है ना. एम्पेरिकल जी रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स्ड जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल, संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल, मापन करत असेल, तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या डेटाची तुलना, सिद्धांत किंवा गृहीतकाशी केली जाऊ शकते, परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे. ओके, तर ऍक्च्युअल लाईफच्या रिलेटेड असेल, ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं, दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट. एम्पेरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना. ऑब्झर्वेशन आहे, मॅनिप्युलेशन अँड रेप्लिकेशन आहे, कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे. ओके, सो द राईट आन्सर इज व्हॉट, रेफरन्स कलेक्शन. सो हेअर इज द एक्सप्लेनेशन. प्रायोगिक संशोधनामध्ये, एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये व्हेरिएबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. कशामध्ये? एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये. यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते है ना. म्हणजे काय, सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर काय, संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना, म्हणजेच इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी है ना इत्यादी, जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देतात है ना. आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हिअर एक्सप्लेनिंग. पुढील प्रश्न, द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. रिसर्चची पहिली पायरी काय आहे? सिलेक्टिंग प्रॉब्लेम, सर्चिंग प्रॉब्लेम, फाइंडिंग प्रॉब्लेम और आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम. सो रिसर्च मधली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम, समस्या ओळखणे. ठीक आहे, हे सर्व टप्पे आहेत रिसर्च मध्ये. ठीक आहे, पहिले पुनरावलोकन किंवा सर्वेक्षण केलं जातं साहित्यांचं, त्यानंतर उद्दिष्टे निर्दिष्ट करतात, त्यानंतर प्रश्न निश्चित करतात है ना, प्रॉब्लेम, गृहीतके तयार करणे, संशोधन डिझायर तयार करणे, पद्धतीची निवड, नमुना, डेटा कलेक्शन, डेटा ॲनालिसिस, त्यानंतर चाचणी, विश्लेषण आणि व्याख्या, त्यानंतर जनरलायझेशन अँड डेफिनेशन, आणि मग नंतर शेवटी मूल्यांकन आणि अहवाल है ना, यांचं हे केलं जातं रिसर्चमध्ये. पुढील प्रश्न, संशोधन समस्या तेव्हाच व्यवहार्य आहे जेव्हा रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हेन इट हॅज युटिलिटी अँड रिलिव्हन्स. त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे तेव्हा, ते संशोधन करण्यायोग्य आहे तेव्हा, की ते नवीन आहे आणि ज्ञानात काहीतरी भर घालते तेव्हा, की वरील सर्वच बरोबर आहेत. सो राईट आन्सर आहे हे सर्वच पॉइंट बरोबर आहेत. रिसर्च तेव्हाच व्यवहार आहे जेव्हा उपयुक्तता आणि प्रासंगिकता त्यात असेल, संशोधन करण्यायोग्य असेल आणि नवीन आणि ज्ञानात काहीतरी भर घालण्यासारखं असेल. वर्कशॉप आर मेंट फॉर. कार्यशाळा कशासाठी असते? लेक्चर देण्यासाठी, एकाधिक लक्ष गट करण्यासाठी, मल्टिपल टार्गेट ग्रुपसाठी, शोकेस न्यूज थेरीज म्हणजे न्यूज सिद्धांत, नवीन सिद्धांत प्रदर्शित करण्यासाठी, की शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स, प्रशिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी. ठीक आहे, कार्यशाळेत परिसंवादाचे सेमिनार सर्व घटक आहेत, परंतु एका विशिष्ट पूर्व वैशिष्ट्यामागे ते वेगळे आहे. यात मूळतः हँड्स ऑन सराव म्हणजेच हँड्स ऑन प्रॅक्टिस किंवा प्रयोगशाळेतील कार्य समाविष्ट आहेत, जे मागील व्याख्यान आणि प्रात्यक्षिक कार्य प्रक्रियेद्वारे शिकवलेल्या किंवा शिकलेल्या वास्तविक संकल्पना किंवा तंत्राला मजबूतीकरण, सराव, छाप आणि अंमलबजावणी करण्यासाठी डिझाईन केलेले असते. थेसिस स्टेटमेंट इज. थेसिस काय आहे? प्रबंध काय आहे? एक निरीक्षण आहे, सत्य आहे, प्रतिपादन आहे की एक चर्चा आहे? सो थेसिस हे एक असर्शन आहे, एक प्रतिपादन आहे. ठीक आहे, एरिक मेडलाइन अँड ABI इन्फॉर्म आर इन्स्टन्सेस ऑफ. हे सर्व काय आहे? सायटेशन सर्व्हिस आहे,
इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे, प्रिंटेड डेटाबेस आहे की लायब्ररीज आहे. हे इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे. याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. बघा, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस है ना. इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट माध्यमातून आपण पूर्ण डेटा जो आहे तो स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्याला हार्ड ड्राईव्ह किंवा सॉफ्ट ड्राईव्ह मध्ये त्याला स्टोअर करायचं नसतं, त्याला वेब वरती स्टोअर करायचं असतं कुठल्याही प्रकारचा डेटा, त्याला इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर एरिक जे आहे शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र, हे शैक्षणिक संशोधन आणि माहितीचे ऑनलाईन लायब्ररी आहे. समजलं. हे शैक्षणिक संशोधन आणि माहिती इन्फॉर्मेशनची आणि अकॅडमिक किंवा एज्युकेशनल रिसर्च यांचं एक लायब्ररी आहे, ऑनलाईन लायब्ररी, जिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी वाचण्यासाठी अभ्यासासाठी मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर मेडलाईन आहे. यामध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल, उदाहरण आणि गोषवारा आहेत. ठीक आहे. त्यानंतर ABI इन्फो मध्ये हजारो पूर्ण मजकूर, जर्नल्स, प्रबंध, कार्यरत पेपर है ना, प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्रज्ञ, देश, उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात. आणि डाउनलोड करणे योग्य डेटा आहे जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसायाचे ट्रेंड्स त्याचे संपूर्ण चित्र देत असतो. खालीलपैकी कोणते व्यापक दृष्टी प्रदान करते जे सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते? एरिला, इम्प्रिंट, NIRF और स्वयंप्रभा. तर ते आहे इम्प्रिंट. इम्प्रिंट बघा, इम्प्रिंट रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी याचा फुल फॉर्म आहे. हा पहिला MHRD समर्पित पॅन IIT प्लस IISc संयुक्त उपक्रम आहे जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना तोंड देतो. इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते. ठीक आहे. सर्व समावेशक वाढ, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट आणि स्वावलंबनासाठी, सेल्फ रिलायन्ससाठी राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, म्हणजे इम्प्रिंटकडे. ठीक आहे. ऑल राईट. In the context of Indian media, the entities represented by abbreviations PCI, CBFC, NBA, ASCI are collectively called as. ठीक आहे. भारतामध्ये भारतीय माध्यमांच्या संदर्भात संक्षिप्त PCI, CBFC, NBA, ASCI द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या संस्थांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? ठीक आहे. मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन, सेट ऑफ मीडिया लॉज इन द कॉन्स्टिट्यूशन, मीडिया रेग्युलेटरी बॉडीज की ऑडियन्स मेजरमेंट बॉडीज. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, म्हणजेच मीडिया रेग्युलेटरी बॉडी. व्हॉट इज प्रसार भारती? प्रसार भारती काय आहे? एक प्रायव्हेट कंपनी ओनिंग टीव्ही चॅनल्स, टीव्ही चॅनलची मालकी असलेली एक खाजगी कंपनी आहे का, की मोठ्या मोबाईल नेटवर्कची मालकी असलेली दूर संचार कंपनी आहे, की केंद्र सरकारची जाहिरात आणि जनसंपर्क शाखा आहे, की सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणासाठी स्वायत्त संस्था आहे? सो राईट आन्सर इज हे सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणाची स्वायत्त संस्था आहे, प्रसार भारती. संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? कम्युनिकेशनच्या बाबतीत कुठलं विधान बरोबर नाही असं विचारले बरं का. गैरमौखिक संप्रेषण मौखिक संप्रेषणापूर्वी आहे, म्हणजेच नॉन व्हर्बल कम्युनिकेशन है ना, प्रीडेट्स व्हर्बल कम्युनिकेशन. गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ स्वतंत्र असतात. नॉन व्हर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट. ठीक आहे. गैरमौखिक संकेत प्रशंसा करू शकतात, तसेच तोंडी संदेशाचा विरोध सुद्धा करू शकतात. आणि ऑप्शन डी, मौखिक पेक्षा गैरमौखिक क्षमता आपल्यामध्ये अधिक जन्मजात आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन बी, म्हणजेच गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ यामध्ये स्वतंत्र असतात. आंतरवैयक्तिक समूह आणि जनसंवाद मानवी संप्रेषणाचे वर्गीकरण प्रामुख्याने निकषावर आधारित आहे. कोणत्या निकषावर? संप्रेषणामध्ये सामील असलेले तांत्रिक माध्यम, संवादात देवाणघेवाण केलेल्या संदेशाचे स्वरूप, की संवादात सहभागी झालेल्यांची संख्या, की ऑप्शन डी, संवादाची प्रभावीता. द कॅटेगरायझेशन ऑफ ह्युमन कम्युनिकेशन इंटू इंट्रापर्सनल, interpersonal, group and mass communication is mainly based on criteria of.
नंबर ऑफ पार्टिसिपेंट्स इन्वॉल्ड इन द कम्युनिकेशन, है ना. कम्युनिकेशन मध्ये किती लोक इन्वॉल्ड आहेत, किती लोकांमध्ये आपण कन्व्हर्सेशन करत आहोत, त्यावरती डिपेंड आहे की ते ग्रुप कम्युनिकेशन आहे, इंटरपर्सनल आहे, इंट्रापर्सनल आहे, है ना, की मासमध्ये आहे. राईट. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. वर्गात शिकवणे, ग्रुप कम्युनिकेशन. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे, गैरमौखिक संवाद. पॉवर पॉइंट्स शिकवणे, जनसंवाद. की वर्गात वादविवाद, फॅटिक कम्युनिकेशन. टीचिंग अ क्लासरूम, ग्रुप कम्युनिकेशन. वर्गामध्ये शिकवणे आणि ग्रुप कम्युनिकेशन ही योग्य जोडी आहे. ठीक आहे. ट्रॅफिक सिग्नल हे संवादाचे उदाहरण आहेत. कोणत्या संवादाचे? वस्तुमान म्हणजे मास, गैरमौखिक म्हणजे नॉन व्हर्बल, शाब्दिक म्हणजे व्हर्बल, की एक ते अनेक म्हणजे वन टू मेनी. सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. ट्रॅफिक सिग्नल हे कुठल्या प्रकारचं आहे? गैरमौखिक पद्धतीचं कम्युनिकेशन आहे. अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल, कम्युनिकेशन मीन्स, डॉक्टर देवलच्या मते संवाद म्हणजे काय? शेअरिंग ऑफ आयडियाज, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, परसेप्शन और शेअरिंग ऑफ इमोशन्स. शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवांची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन आहे असं डॉक्टर देवल म्हणतात. ठीक आहे. पुढे बघा. मॉलमध्ये येणारे ग्राहक आणि काही सामायिक स्वारस्य आणि गट आधारित क्रियाकलापामध्ये सातत्याने वाढ होत आहे. हे गटाचे उदाहरण आहे. कोणत्या गटाचे? ओपन, क्लोज्ड, पीर टू पीर और हेरार्कियल. बघा, विचार करून उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उत्तर. तुम्हाला चुकलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे, शिकायला मिळेल. सो राईट आन्सर आहे पीर टू पीर, समवयस्क. ठीक आहे. कस्टमर इज कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट. कॉमन इंटरेस्ट म्हणजे प्रत्येकाचं आवड हे सिमिलर आहे, है ना, कॉमन आहे, बरोबर. त्यामध्ये अशी ॲक्टिव्हिटी केली जाते ज्यामध्ये सिमिलर इंटरेस्ट असेल, सारखी सेम आवड असेल, तर त्या वस्तूची खरेदी जास्त केली जाते भरपूर लोकांकडून. राईट. ते पीर टू पीर यामध्ये त्याचा अर्थ आहे. समटाईम मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. काही वेळा मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण प्राप्त करते डॉट डॉट आहेत. काय आहेत? हेट्रोजेनस आहेत, इन लार्ज नंबर आहेत, इलिटरेट आहेत, की क्रिटिकल आहेत. सो राईट आन्सर हेट्रोजेनस, विषम आहेत. ठीक आहे. पुढे वर्गाला धडा शिकवण्यासाठी माध्यम निवडण्यासाठी शिक्षकाने धड्याची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट आणि वापरल्या जाणाऱ्या माध्यमाबद्दलचे ज्ञान आणि डॉट 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 डॉट. ठीक आहे, काय असलं पाहिजे? शिकवण्याची पद्धती, शिकवण्याचे साधन, मास मीडिया की मूल्यमापन प्रणाली. सो राईट आन्सर आहे टीचिंग एड्स. ठीक आहे, शिकवण्याचे साधन. वाईल डिफायनिंग कम्युनिकेशन, मिलर फोकसेस ऑन. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर कशावर लक्ष केंद्रित करतो? बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर, प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल. मेसेज म्हणजे संदेश, परसेप्शन म्हणजे समज, आणि सेंडर म्हणजे प्रेषक. तर बिहेवियर चेंज ऑफ रिसिव्हर, प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल, यावरती मिलर फोकस करतो आहे कम्युनिकेशन मध्ये. राईट. संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य खालीलप्रमाणे आहेत: संकलन, सूत्रीकरण, एन्कोडिंग, प्रोजेक्शन, की रिसिव्हिंग, डिकोडिंग, इंटरप्रिटेशन आणि मग प्रोजेक्शन, की रिसिव्हिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग, मग प्रोजेक्शन,
की इनकोडिंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग, मग प्रोजेक्शन, है ना. कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे, बरोबर, त्यामध्ये प्रोजेक्शन हे शेवटीच असणार आहे. ठीक आहे. परंतु उलट्या पद्धतीने जर म्हटलं, है ना, सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल, संप्रेषण चक्रातील प्रेषकाची क्रमिक कार्य काय असू शकतात, है ना. पहिला आहे कलेक्शन, मग फॉर्म्युलेशन, मग इनकोडिंग, मग प्रोजेक्शन. समजलं का. पहिलं काय केलं जातं, डेटा डोक्यामध्ये आहे आपल्या, त्याला फॉर्म्युलेट केलेलं आहे, त्याला इनकोड केलेलं आहे, मग आपण काय केलेलं आहे, पुढे मेसेज पोहोचवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे, त्याला प्रोजेक्शन म्हटलं जातं. ठीक आहे. सो ही पहिली आपले हे स्टेप्स आहेत कम्युनिकेशनमध्ये. पुढे बघा, संप्रेषण चक्राचे घटक म्हणजे प्रेषक, संदेश प्राप्तकर्ता आणि डॉट डॉट डॉट. ठीक आहे. द कॉम्पोनंट्स ऑफ कम्युनिकेशन सायकल आर सेंडर, मेसेज, रिसीवर अँड डॉट डॉट डॉट. नॉइज, मीडिया, बॅरियर्स की फीडबॅक. सो इट इज फीडबॅक ऑब्विसली, है ना. फीडबॅक असेल तेव्हा आपलं कम्युनिकेशन प्रोसेस जे आहे, सायकल जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन्स बेस्ड ऑन द नंबर ऑफ पार्टीज इन्व्हॉल्व्ड. खालीलपैकी कोणते संवाद सहभागी पक्षांच्या संख्येवर आधारित आहे. पर्सनल, फॉर्मल, हॉरिझॉन्टल की इनफॉर्मल. ते आहे हॉरिझॉन्टल. ठीक आहे. किती लोक आहेत, किती लोकांपर्यंत कम्युनिकेशन पोहोचणार आहे यावरती डिपेंड आहे की ते हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असणार आहे. पुढचा प्रश्न, मोठ्या संख्येने प्रेक्षक, विषम प्रेक्षक, विखुरलेले प्रेक्षक आणि डॉट डॉट डॉट. Characteristics of mass media communication are large number of audience, heterogeneous audience, scattered audience, and dot 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 audience. Okay, illiterate audience, noise disturbance, absence of direct feedback की powerful media. ते काय आहे, absence of direct feedback. जिथे मोठ्या संख्येने प्रेक्षक असतात, है ना, विखुरलेले प्रेक्षक असतात, है ना, विषम प्रेक्षक असतात, प्रत्येक जागी काय होऊ शकतं, है ना, तिथे फीडबॅक किंवा अभिप्राय अनुपस्थित असतो. ठीक आहे. बघा, हा प्रश्न आहे तुमचा पहिला. डॉट 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 ऑप्शन हेल्प्स यू टू सेव्ह अन अनफिनिश्ड ईमेल विदाउट सेंडिंग इट. असा कुठला पर्याय आहे जो तुम्हाला अपूर्ण ईमेल न पाठवता जतन करायची मदत करतो. सेव्ह ॲज ड्राफ्ट, इनबॉक्स, सेंट आयटम्स की ट्रॅश. तर हे तुमचं काही नाहीये, बट तुमचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए, म्हणजे सेव्ह ॲज ड्राफ्ट. सेव्ह ॲज ड्राफ्ट हा जो ऑप्शन आहे तो काय करतो, तुम्हाला सेंड करायच्या आधी तुम्ही जो मजकूर लिहिलेला आहे तो सेंड करायच्या आधी तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुम्हाला त्याच्यावरती नंतर ऍक्सेस सुद्धा करता येऊ शकतं. त्याला आपण काय म्हणतो, सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणतो. बघा या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट. सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणजे काय, अपूर्ण किंवा इतर काही कारणास्तव आणि दुसऱ्या वेळी पाठवता येणारा मेसेज सेव्ह करता येतो, त्याला सेव्ह ॲज ड्राफ्ट म्हणतो. इनबॉक्स म्हणजे काय, जो वापरकर्ता आहे, जो रिसिव्हर आहे, है ना, जो युजर आहे, सर्व ईमेल्स प्राप्त करतो आणि ते जतन करतो, त्याला इनबॉक्स म्हणतात. सेंट आयटम्स म्हणजे आपण जे पाठवलेले ईमेल्स आहेत ते आपल्याला पाहता येतात सेंट आयटम्स मध्ये. आणि ट्रॅश जो आहे, ट्रॅश असा फोल्डर आहे जे आपण ईमेल्स जे काही डिलीट केलेले आहेत ते पूर्णपणे डिलीट होत नाही, ते ट्रॅश मध्ये जातात, तिथून डिलीट केल्यानंतर ते पूर्णपणे डिलीट होतात. ठीक आहे. तर एकदा जर तुम्ही डिलीट केला तर ते ट्रॅश मध्ये स्टोअर राहतात. आलं लक्षात. पुढील प्रश्न, द टर्म DTH इज युज्ड इन द कंटेक्स्ट ऑफ. DTH हा शब्द वापरला आहे याचा संदर्भ काय आहे. डेटा विश्लेषणासाठी संगणकाचा वापर, की इलेक्ट्रॉनिक श्रवण यंत्र, की ऑप्शन सी डायग्नोस्टिक साठी थेट प्रेषण म्हणजे ट्रान्समिशन, आणि दूरदर्शन प्रसारणासाठी उपग्रहांचा वापर. ठीक आहे. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये दिलं तरी चालेल. खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. DTH चा अर्थ काय विचारले आपल्याला, तर याचा अर्थ आहे यूज ऑफ सॅटेलाइट फॉर टेलिव्हिजन ट्रान्समिशन, दूरदर्शन प्रसारणासाठी उपग्रहांचा वापर. समजते का. सांख्यिकीय सारणी साधारणपणे यावर व्युत्पन्न केली जाऊ शकतात. स्टॅटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट की पेंट ब्रश.
द्या उत्तर, चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकता, कमेंट बॉक्स मध्ये ABCD काय असेल ते. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे एक्सेल. राईट. स्काईप सहसा यासाठी वापरले जाते. स्काईप कशासाठी वापरलं जातं? सोशल नेटवर्किंग, सामाजिक नेटवर्किंगसाठी, परस्पर संवादासाठी, आभासी वर्ग म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूमसाठी, की वास्तविक वर्ग म्हणजे ऍक्च्युअल क्लासरूमसाठी. तर स्काईप कशासाठी वापरतो आपण? हे एक काय म्हणतात इंटरपर्सनल कम्युनिकेशन आहे, परस्पर संवादासाठी वापरलं जातं. यावरती आपण फेस टू फेस सुद्धा बोलू शकतो, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण एकमेकाशी बोलू सुद्धा शकतो. ठीक आहे, सो स्काईपच्या माध्यमातून आपण एकमेकाशी परस्पर संवाद साधू शकतो. बघा, स्काईप एक इंटरनेट संप्रेषण साधन आहे. ठीक आहे, मुख्यतः इंटरनेट आधारित कॉलसाठी ज्यांच्याकडे तुमचा स्काईप आयडी आहे है ना, संपर्क क्रमांकाप्रमाणेच, म्हणजे संपर्क क्रमांक असेल तुमचा तर ते स्काईप आयडी असतो. ज्यांच्याकडे तो आहे त्यांच्याशी संपर्क साधणे लिमिटेड असतं. समजलं? त्यानंतर बघा, अशा प्रकारे फोन कॉल प्रमाणे हे परस्पर संवाद आहे जे दोन किंवा अधिक लोकांमधील माहितीची देवाणघेवाण सुलभ करतं. आणि स्काईप जे आहे 2003 मध्ये प्रथम संगणक ते कॉम्प्युटर कॉल्स किंवा संगणकावरून टेलिफोनवर सुद्धा है ना कमी दर कॉल करण्याचा मार्ग म्हणून प्रसिद्ध झाला होता. स्काईप लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर फोटो किंवा प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते? समजते? Which of the following softwares is used for processing photos or pictures? Photocrop, Photoshop, Visiocrop की पिक्चर परफेक्ट, है ना? तर याचा राईट आन्सर आहे तुमचं फोटोशॉप. आलं लक्षात? काय आहे? फोटोशॉप. इंटरनेटच्या संदर्भात ओळखा मधील चुकीची जोडी, म्हणजे वाकडं तिकडं झालंय थोडंसं ट्रान्सलेशन. बघा, याच्यामध्ये काय विचारलंय की इंटरनेटच्या संदर्भामध्ये आपल्याला एक इनकरेक्ट जोडी ओळखायची आहे. इनकरेक्ट, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, बरोबर नाही. ठीक आहे, .gov म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट असते, .com म्हणजे कमर्शियल वेबसाईट असते, .ac म्हणजे अकाउंटिंग वेबसाईट असते आणि .edu म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट असते. यामधलं चुकीचं आपल्याला सांगायचं. ठीक आहे, राईट नाही सांगायचं आपल्याला, चुकीचं जे आहे ते आपल्याला सांगायचं. ओके, ओके, सो राईट, सॉरी, चुकीचं जे आहे ते आहे AC अकाउंटिंग वेबसाईट. ठीक आहे, इनकरेक्ट पेर विचारलं ना आपल्याला त्यामुळे. राईट, राईट आहे GOV म्हणजे गव्हर्नमेंट वेबसाईट, .com म्हणजे कमर्शियल वेबसाईट, .edu म्हणजे एज्युकेशनल वेबसाईट. ठीक आहे. On the basis of structure and function, identify the odd out from the following. फेसबुक दिलंय, जीमेल दिलंय, मायस्पेस दिलंय, ऑर्कुट दिलंय, लिंक्डइन दिलंय. यामधलं ऑड कुठलं आहे ते विचारले आपल्याला. म्हणजे यामध्ये जे काही ते पॉइंट्स दिलेले आहेत ते जवळपास सिमिलर कार्य करतात. राईट, परंतु एक जो आहे त्यामधला तो सिमिलर नाही, त्यांच्याशी संबंधित नाही. असा कुठला आहे? लिंक्डइन आहे की जीमेल आहे की मायस्पेस आहे की फेसबुक आहे, है ना? यामध्ये वेगळा पडणारा जो आहे तो आहे तुमचा जीमेल. समजलं? लिंक्डइन, मायस्पेस, फेसबुक है ना, हे सोशल मीडिया ऍप्स आहेत. त्यावरती तुम्ही इमेजेस वगैरे पोस्ट करू शकता, है ना. तुमची रिअल टाइम इन्फॉर्मेशन अपडेट्स तुम्ही त्या ठिकाणी पोस्ट करू शकता. जीमेल हे फक्त ईमेल पाठवण्यासाठी, ईमेल शेअरिंगसाठी यूज केलं जाणारं हे सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, ऍप्लिकेशन आहे. सो जीमेल यामध्ये वेगळा पडतो. जीमेलचा वापर एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला खाजगी संदेश पाठवण्यासाठी केला जातो. त्यामध्ये लिंक्डइन, मायस्पेस, फेसबुक हे जगाशी कनेक्ट होण्यासाठी आणि सार्वजनिक डोमेनमध्ये कल्पना आणि स्वारस्य सामाजिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतात. ठीक आहे, आणि सोशल मीडिया काय आहे? ही एक विस्तृत संज्ञा आहे आणि त्यात सामाजिक स्वरूपासह सर्व प्रकारच्या ऑनलाईन मीडियाचा समावेश होतो. बरोबर, मग इंस्टाग्राम त्याच्यामध्ये आलं, फेसबुक आलं त्याच्यामध्ये, मायस्पेस, लिंक्डइन, राईट, अशा प्रकारचे. पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट क्रोनॉलॉजी ऑफ द इंटरनेट फॅसिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग.
खाली दिलेले जे इंटरनेट फॅसिलिटीज आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला करेक्ट क्रोनॉलॉजी लावायची, कालगणना लावायची. IMDb, गुगल, लिंक्डइन आणि युट्यूब हे आपल्याला 4 दिलेत. याला कालक्रमानुसार लावायचंय आणि त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. थोडंसं विचार करा, मी तुम्हाला टाइम देतो आणि मग मी आन्सर सांगतो तुम्हाला. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. ते कसं बघा या ठिकाणी. IMDb हा एक चित्रपट, टेलिव्हिजन कार्यक्रम, होम व्हिडिओ, व्हिडिओ गेम्स, ऑनलाईन स्ट्रीमिंग सामग्रीशी संबंधित माहितीचा एक ऑनलाईन डेटाबेस आहे. ठीक आहे. 17 ऑक्टोबर 1990 रोजी हे लॉन्च केलं गेलं होतं. 1990. त्यानंतर गुगल हे 1998, लिंक्डइन 2003 आणि युट्यूब 2005. ठीक आहे. त्यामुळे हे कालक्रमानुसार असं आपल्याला आन्सर जे आहे ते मिळालं होतं. गुगलची स्थापना 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी केली होती. हे लक्षात ठेवा बरं का. लिंक्डइन ही अमेरिकन व्यवसाय, बिझनेस आणि रोजगारभिमुख ऑनलाईन सेवा आहे जी वेबसाईट आणि मोबाईल ऍप्सवर चालते. 5 मे 2003 रोजी लॉन्च करण्यात आलं. लक्षात ठेवा. युट्यूब 14 फेब्रुवारी 2005 ला सुरू केलं होतं. समजते. सॅन मोटिओ, कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट यामध्ये यांनी केलं होतं. आलं लक्षात. हे युट्यूब काय आहे तुम्हाला तर माहितीच आहे, राईट. जिथे आता तुम्ही व्हिडिओ बघत आहात हे युट्यूब तुमचं 14 फेब्रुवारी 2005 ला सुरू झालं होतं. ईमेल पाठवण्यासाठी खालीलपैकी कोणते अनिवार्य आहे? काय अनिवार्य आहे ना? बॉडी, सेंडर ईमेल आयडी, अटॅचमेंट की सब्जेक्ट. कोणती गोष्ट मॅन्डेटरी आहे ईमेल सेंड करण्यासाठी है ना? ती ईमेलची पूर्ण बॉडी, मेन बॉडी जी आहे ते, की सेंडरचा ईमेल आयडी महत्वाचा आहे, अटॅचमेंट महत्वाची आहे की सब्जेक्ट महत्वाचा आहे? तर तुमचं सेंडरचा ईमेल आयडी महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय तुम्ही मेल कोणाला सेंड करणार, बरोबर ना? ते सर्वात महत्वाची गोष्ट आहे. संगणकीय आणि इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. TB मेमरी स्टोरेज युनिट, प्ले स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम, पिक्सेल कलर एनहान्सिंग फॅसिलिटी आणि USB अँटीव्हायरस. सोपा प्रश्न आहे, सांगा. राईट आन्सर आहे TB मेमरी स्टोरेज युनिट. समजलं. बाकी प्ले स्टोर ऑपरेटिंग सिस्टीम नाही, यावरती ऍप्लिकेशन्स वगैरे डाउनलोड करता येतात. पिक्सेल हे कलर एनहान्सिंग फॅसिलिटी नाही, हे इमेज क्वालिटी दर्शवतं. USB हे अँटीव्हायरस नाही, USB युनिव्हर्सल सिरियल बस ही एक अशी केबल आहे जी कॉम्प्युटर टू कॉम्प्युटर, मोबाईल टू कॉम्प्युटर किंवा अन्य काही गोष्टी ज्या आहेत ते कनेक्ट करता येतात. ठीक आहे. Which of the following is the correct chronology of internet based facilities? सेम प्रश्न आलाय मगाच्या सारखा. खालीलपैकी इंटरनेट आधारित सुविधांशी योग्य कालगणना कोणती है ना? गुगल, हॉटमेल, फेसबुक आणि व्हॉट्सअप हे आपल्याला दिलं. आता 4 मध्ये जर राईट आन्सर म्हटलं तर तो ऑप्शन सी येतो. आधी हॉटमेल, मग गुगल, मग फेसबुक, मग व्हॉट्सअप. फेसबुक आणि गुगल तर आपण पाहिलंय है ना. आता हॉटमेल पण पाहू. हॉटमेल 1996 मध्ये आलं होतं. साबिर भाटी आणि जॅक स्मिथ यांनी हे सुरू केलं होतं. गुगल हे 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्गे ब्रिननी केलं होतं. फेसबुक हे 2004 मध्ये तयार केलं गेलं होतं है ना. मार्क झुकरबर्ग यांनी सुरू केलं होतं. आणि व्हॉट्सअप हे जॅन कोम आणि ब्रॅन ऍक्टन यांनी सुरू केलं होतं 2009 मध्ये. ठीक आहे. ऑड एलिमेंट्स फ्रॉम द फॉलोइंग ऑन द बेसिस ऑफ इट्स बेसिस फंक्शन. खालीलपैकी विषम घटक त्याच्या मूलभूत कार्याच्या आधारे ओळखा. विंडोज, अँड्रॉइड, MS ऑफिस, लिनक्स, युनिक्स. सोपं आहे है ना. डायरेक्ट उत्तर आपण देऊ शकतो डोळे झाकून. MS ऑफिस यामध्ये वेगळं. MS ऑफिस हे यामध्ये वर्ड, एक्सेल वगैरे ते येतं माहिती आहे ना. विंडोज, लिनक्स, युनिक्स हे काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे है ना, त्यामुळे हा वेगळा पडतो. आलं लक्षात.